नमस्कार मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जण इतके भावूक असतील याची कल्पना नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलं, 7 गोष्टी करणीय आहेत अशा प्रकारे त्यांनी सामान्य भारतीय लोकांना सांगितलं. सोन्याची आयात वर्षभर करू नका, जिथे शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होम करा, वगैरे वगैरे. आणि मग जशी अपेक्षा होती तशी लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. हे गाड्या वापरू नका वगैरे ठीक आहे, पण या राजकीय नेत्यांच्या अवतीभोवती जो गाड्यांचा ताफा असतो त्याचं काय? VIP सिक्युरिटीच्या नावावर ज्या गोष्टी चालतात त्याचं काय? आणि हा प्रश्न बरोबर होता. अनेकांनी हा प्रश्न विचारला. मग पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ व्हायरल झाला की ज्याच्यात फक्त 2 गाड्या, एक त्यांची स्वतःची गाडी आणि एक सुरक्षेची गाडी, अशा 2 गाड्यांच्या ताफ्यासह ते जात आहेत. आणि मग अनेकांनी समाज माध्यमांवर भावनाप्रधान पोस्टी टाकल्या की मोदीजी, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, असं करू नका. आम्ही सगळे भारतीय 140 भारतीय मिळून रोजचे 10-10 रुपये काढू, पण तुम्ही सुरक्षेच्या बाबतीत हायगाय करू नका. मला असं बघून हसायला आलं की आपण किती लगेच भावनाप्रधान होतो. पंतप्रधानांची सुरक्षा ही SPG स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या हातात असते आणि स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप कोणतीही अशी गोष्ट करणार नाही, कोणतीही गोष्ट अशी करणार नाही ज्याद्वारे पंतप्रधानांचा जीव धोक्यात येईल. मग तुम्ही म्हणाल हे 2 गाड्यांचं काय होतं? ते जुमला होता का, नाटक होतं का? नाही, ते नाटकही नव्हतं आणि तो जुमलाही नव्हता. अनेकदा सुरक्षा व्यवस्थेमध्ये अशा गोष्टी केल्या जातात ज्याला ड्रिल म्हटलं जातं. तुमचा येण्या जाण्याचा रस्ता बदलला जातो. जी VIP आहे, महत्त्वाची व्यक्ती आहे, ती वेगवेगळ्या गाड्यांमधनं प्रवास करते. कधी ती बुलेट प्रूफ गाड्यांमधनं प्रवास करते, कधी बुलेट प्रूफ गाड्या आणि या सगळ्या गाड्या पुढे जातात आणि ती दुसऱ्या पोलिसांच्या गाडीतनं प्रवास करते. आपण आर्टिकल 370 चित्रपट बघितला असेल आणि तो वास्तवावर आधारित आहे की जेव्हा माध्यमांना या सगळ्या गोष्टीची चाहूल लागली होती की काहीतरी होणार आहे आणि सगळेजण पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर गलका करून उभे होते, तेव्हा पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा घराबाहेर पडला आणि सगळे माध्यमं त्यांना पाठलाग करत होते. आणि नंतर एवढ्या वेळात एक साधी मारुती सुझुकी गाडी बॅकडोअरमधनं बाहेर पडली, घराच्या पाठच्या दारातनं बाहेर पडली आणि राष्ट्रपतींकडे जाऊन त्या बिलावर स्वाक्षरी घेतली. अशाही गोष्टी होतात, पण त्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा पंतप्रधानांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतलेली असते. या देशाने 2 पंतप्रधानांना आणि एका माजी पंतप्रधानांना गमावलेलं आहे. दुसरे पंतप्रधान अर्थात लालबहादूर शास्त्री, त्यांच्या बाबतीत जे झालं त्याची माहिती अजूनही विश्वासार्ह माहिती समोर येत नाही आहे. पण लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, बाकी दहशतवादी हल्ल्यांमध्ये इतरही अनेक मुख्यमंत्री, अनेक नेते, मंत्री मारले गेलेले आहेत. पण पंतप्रधान, जिथे देशाचे सिटिंग प्राईम मिनिस्टर मारले जातात, तिथे सुरक्षा व्यवस्था अशा प्रकारे सैल ठेवता येत नाही. त्यामुळे कृपया हा विचार मनात देखील आणू नका की मोदी एक वेळ करतील, त्यांना फरक पडत नाही, पण देशाची सुरक्षा यंत्रणा मोदींचा जीव धोक्यात घालून काटकसर करेल या गोष्टी नाही आहेत. मग हे कशासाठी? कारण ही गोष्ट देशाच्या जनतेला संदेश देण्यासाठी आहे. मोदी काय करतील? फार तर फार दौरे कमी करतील. आता हा युरोपचा दौरा हा अतिशय महत्त्वाचा आहे. लगेच ते काही जण त्याच्यावर घसरले आणि देवेंद्र फडणवीसांनी यात चांगली गोष्ट केली. या अशा बेडकांना बिनडोक हा शब्द वापरला. ते म्हणले वापरू नये, पण बिनडोक आहेत. याचं कारण जगात आत्ता काय चालू आहे आणि अमेरिकेचे आणि चीनचे सर्वोच्च नेते भेटत असताना युरोपला जाणं किती आवश्यक आहे हे ज्याला कोणाला 10वी-12वी पास झालेला माणूस असेल त्यालाही सहज कळू शकेल. आणि अशा वेळेला जर कोणते राजकीय नेते म्हणत असतात की मग मोदी कशाला युरोपला चाललाय, तर त्यांची पातळी
खरोखर कीव करण्यासारखी. पण असा युरोपचा दौरा सोडला तर दिवसभरात काही प्रोग्राम असतील एका ठिकाणून दुसरीकडे, अशा गोष्टी ऑनलाईन मीटिंग घेतल्या जातील. महाराष्ट्रात तर त्याचे 13 मुद्दे घोषित केले गेलेले आहेत की अनेकदा मंत्रालयातल्या बैठकीसाठी लोक जिल्ह्याच्या ठिकाणून किंवा विभागाच्या ठिकाणून पाचारण केलं जातं. अशा सगळ्या बैठका ऑनलाईन घेण्यात याव्यात. परदेशी प्रवास टाळावेत. महाराष्ट्राच्या आमदारांचा प्रवास होता तो पुढे ढकललेला आहे. शासकीय अधिकाऱ्यांचा, इतर लोकांचा प्रवास पुढे ढकललेला आहे. दिल्लीला जाणं, इकडे तिकडे जाणं हे पुढे ढकललेलं आहे. हा एक मार्ग आहे. याचा अर्थ असं नाही आहे की पेट्रोल डिझेल संपलेलं आहे आणि किंवा पेट्रोल डिझेल जगातनं आणि देशातनं संपणार आहे. 200 वर्ष टिकेल एवढं हे आहे. पण सध्या आपल्याला आपलं बॅलन्स ऑफ पेमेंट, आपली आर्थिक शिस्त राखायचे आणि म्हणून अनावश्यक खर्च टाळायला सांगितलेलं आहे. कुठेही असं नाही आहे की खनिज तेल संपून जाणार आहे. आता पुन्हा सुरक्षेच्या मुद्द्याकडे येऊ. मग हे मोदींनी का केलं? कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुरक्षा ही वेगळ्या प्रकारची असते. राहुल गांधींना बघा, सुरक्षा देशांतर्गत त्यांनाही पूर्वी ज्या SPGची सगळीकडे पंतप्रधान, त्यांचे नातेवाईक, सगळ्यांना, माजी पंतप्रधान यांना ती सुरक्षा असायची. पण देशाबाहेर जातानाही तुम्ही कोऑर्डिनेट करणं आवश्यक आहे. राहुल गांधी देशाबाहेर जाताना सांगतच नाहीत कुठे जाऊन काय करायला जातात. कामासाठी जातात का, व्यायामासाठी जातात का, खेळ खेळण्यासाठी जातात का, काय कशासाठी जातात, आजीला भेटायला जातात, लेक्चर घ्यायला जातात. हा खरा मुद्दा आहे. म्हणजे देशात तुमचा जीव धोक्यात असतो आणि तुम्हाला 20-25 गाड्या आजूबाजूला लागतात. पण देशाबाहेर जाताना तुम्ही हळूच कुठेतरी स्कूटर काय चालवता आणि काय करता. दुसरी गोष्ट जी पंतप्रधानांच्या बाबतीत कधीही लागू होत नाही, कारण पंतप्रधान कुठेही जातात, तिथे तुम्हाला कार्यक्रमाला जायचं असेल, शपथविधीला जायचं असेल, कुठल्या कार्यक्रमाला जायचं असेल, तुम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी 2 तास ते 3 तास आधी पोचावं लागतं. तुमची सगळी सुरक्षा, तुमची तपासणी केली जाते. तुमचा एक बॅकग्राऊंड हे केलं जातं. ती कार्यक्रमाच्या ठिकाणून बाहेर पडता येत नाही पंतप्रधान गेल्यावर. हे सगळे प्रोटोकॉल असतात. दुर्दैवाने राज्य पातळीवर ज्यांना Z+, Y+ अशी सुरक्षा असते, तिथे पोलिसांच्या गाड्यांचा प्रोटोकॉल पाळला जातो, पण बाकी कुठलाही प्रोटोकॉल पाळत नाही. कारण जेव्हा तुम्हाला पोलिसांच्या 4 गाड्या, 2 गाड्या, 1 गाडी, 1 सशस्त्र पोलीस हे सगळं तुमच्यासोबत असतं, तेव्हा अनाहूत लोकांशी भेटण्याबाबतही तुम्हाला काही नीतिनियम पाळायचे असतात. आपल्याकडे अगदी Z+ सुरक्षा असलेले राजकीय नेतेही लोकांमध्ये अशा प्रकारे मिसळतात. पक्षाच्या कार्यालयांमध्ये जाऊन बघा, आओ जाओ घर, तुम्हाला कोणी येऊन बसू शकतं, कोणी जाऊन निघू शकतं. आता दिल्लीला भाजपच्या कार्यालयात बरंच कडक केलं, पण महाराष्ट्र भाजपच्या प्रवेश कार्यालयात म्हणजे सुरक्षा ही फक्त किती गाड्या तुमच्या भोवती आहेत किंवा किती सशस्त्र पोलीस तुमच्या भोवती आहेत हे नाही आहे. आज जो सुरक्षेला धोका आहे हा कशामुळे? ड्रोनपासून धोका आहे. ड्रोन डोक्यावरनं येऊन थेट गाडीवर कामिकाझे ड्रोन आपटला तर काय करणार, ही भीती आहे. आज धोका कसला आहे तर तुम्हाला अन्नाद्वारे किंवा कुठल्या तरी रासायनिक याच्याद्वारे, स्पर्शाद्वारे तुमच्या अंगात विषप्रयोग केला जाऊ शकतो, हा धोका आहे. आणि त्याच्यासाठी खरोखर म्हणजे गांधीनगरमध्ये जी नॅशनल फॉरेन्सिक सायन्स इन्स्टिट्यूट आहे, अतिशय जबरदस्त इन्स्टिट्यूट आहे. मला खरंच, मी अशा ठिकाणी गेल्यावर मला खूप इतकं बरं वाटलं की असा विचार आपल्याकडे होतोय आणि त्या दृष्टीने ते सगळं श्रेय गृहमंत्री अमित शहांचं. हॉटेलमध्ये जाणार तर अन्न तपासणं, कोणाशी भेटणार त्यांचं प्रोफायलिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पंतप्रधान आणि त्यांच्या भोवतीचा जो हे आहे तो सिक्युरिटी जॅम करणं, की ड्रोन हल्ला होऊ नये, IED स्फोट होऊ नये. आणि त्यामुळे सुरक्षा हा एक 360 अंशाचा भाग आहे. ताफ्यातल्या गाड्या हा त्याचा एक भाग आहे. ही गोष्ट खरी आहे. जगात आता खूप कमी देश आहेत की जिथे एवढ्या मोठ्या गाड्यांचा बंदोबस्त, पोलीस 50-50 मीटरवर उभे असतात. हे असं जगात बऱ्याचशा देशांमध्ये, आणि जिथे भारतापेक्षा गंभीर आव्हानं आहेत सुरक्षेची, तिथे असं होत नाही. सुरक्षा ही पडद्यामागे असली पाहिजे, सुरक्षा ही समोर दिसली नाही पाहिजे. पण आपल्याकडे बऱ्याच लोकांना सोस असतो की जेवढ्याच गाड्या जास्त तेवढा मी जास्त मोठा VIP. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी ब्रिटिशकालीन आहेत, त्या होत असतात. आणि त्याच्यामुळे पेट्रोल डिझेल अनावश्यक जळतं. अनेकांच्या VIPंच्या गाड्यांमध्ये म्हणजे सुरक्षा याच्यासाठी हवी असते की ट्रॅफिकमधनं मार्ग काढला जातो. हा भाग बदलायची गरज आहे. त्याच्यासाठी पेट्रोल डिझेल महाग होण्याची किंवा परकीय चलनाचा विषय येण्याची गरज नाही. ही गोष्ट केली पाहिजे, कारण सुरक्षा या मुद्द्यावर बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत आणि धोके आहेत ते बदललेले आहेत. आता तर अनेक ठिकाणी गोळी पण मिसाईलसारखी टार्गेट लॉक केलं की बरोबर तिथे जाऊन गायडेड गोळी बंदुकीची हे निघालेलं आहे.
आणि अशा परिस्थितीत सुरक्षेचा सर्वार्थाने विचार करायला पाहिजे. पंतप्रधानांच्या सुरक्षेबद्दल कधीही हायगाई केली जाणार नाही. पंजाबमध्ये जे झालं ते इंटेलिजन्स फेल्युअरचा भाग होता. तिथे पंजाब पोलिसांमध्ये ज्यांचं काम आहे की PM कॉन्व्हॉयला सुरक्षा पुरवायचं किंवा त्यांना माहिती असतं की कोणत्या रूटनी पंतप्रधान किंवा VIP जाणार आहे, तो रूट त्यांच्यापैकी कोणीतरी सार्वजनिक केला आणि मग लोकांना तिकडे येऊ दिलं गेलं. हा जो लॅप्स आहे सुरक्षेतला, हा घरभेदी असल्याचा प्रकार आहे आणि त्यामुळे चिंता नसावी. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी कोणी नाटकं करणार नाही. असं जो फोटो पाठवला तो ड्रिलचा भाग असावा किंवा अशा रस्त्यावर असावा की जिथे ॲक्सेस कंट्रोल, जिथे दुसरी गाडी जाऊ शकत नाही. म्हणजे एका गेटमधनं फक्त पंतप्रधानांची गाडी गेले, पुढे रस्ता अख्खा निर्मनुष्य, अशा ठिकाणी तो फोटो किंवा व्हिडिओ हे एका पद्धतशीर गोष्टीचा भाग आहे. लक्षात घ्या, जेव्हा युद्ध होतं तेव्हा नेते, त्या देशाचे नेते अनेकदा लष्करी गणवेश अंगावर चढवतात. हे दाखवायला असतं की मी पण लढाईत तुमच्यासोबत आहे. किंवा दुसऱ्या महायुद्धादरम्यान द डार्केस्ट आवर चित्रपट आहे, विन्स्टन चर्चिल कधी आयुष्यात मेट्रो म्हणजे ट्यूबमध्ये बसलेले नसतात लंडनला, पण दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ते ट्यूबमधनं प्रवास करतात आणि सामान्य ब्रिटिश नागरिकांची चर्चा करतात आणि दाखवतात बघा मी कसा. हा राजकीय नेत्यांकडनं हा दाखवण्याचा भाग आहे. पण दुसरीकडे म्हणजे मोदींच्या सुरक्षेची काळजी नसावी. पण एक गोष्ट आहे ती म्हणजे सुरक्षा यंत्रणा, कोणाला सुरक्षेची गरज आहे आणि किती गाड्या जवळ पाहिजेत, या सगळ्याचं राजकीय भांडवल न करता पद्धतशीरपणे एक ऑडिट करून ज्याला गरज आहे आणि ज्या प्रकारच्या सुरक्षेची गरज आहे त्याच प्रकारची सुरक्षा पुरवायला हवी. त्याच्यासाठी मोदीजींच्या आवाहनाची गरज नाही आहे असं माझं मत आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.